मराठी कथा श्यामची आई भाग 10 मोरी गाय। बारकू आला की नाही आज त्याला मी दुपारी रागी भरलो होतो। एका गाईला तो मारित होता। गाय दुसऱ्याची असली तरी ती देवता आहे। जा रे बारकूला त्याच्या घरून आण, श्याम म्हणाला। तो बाहेर बसला आहे ऐकत, आत यावयास लाजतो आहे। शिवा म्हणाला। श्याम उठला व बाहेर आला। त्याने बारकूचा हात धरला। बारकू ओशाळा होता, तो हातातून निसटून जाण्यासाठी धडपडत होता। श्याम त्याला म्हणाला, बारकू तू मला आवडतोस म्हणून तुला रागी भरलो। माझ्या इतका का तुला राग आला? मी तुझ्या भावासारखाच आहे। चल आज मी आमच्या मोऱ्या गाईची गोष्ट सांगणार आहे। श्यामच्या प्रेमळ शब्दांनी बारकू प्रार्थनागृहात आला। श्यामच्या गोष्टीचे सारेजण वाट पाहत होते। श्यामने सुरुवात केली। आमच्या घरी एक मोरी गाय होती। ती अजून माझ्या डोळ्यासमोर आहे। अशी गाय आपल्या साऱ्या गावात नाही असे लोक म्हणत असत। खरोखरच दृष्ट पडण्यासारखी होती ती। कशी उंच थोडार होती, गंभीर व शांत दिसे। आमच्या वडिलांचा 5 शेराचा लोटा होता, तो भरून ती दूध देई। तिची कास भरदार असे, तिची नीट काळजी घेण्यात येत असे। माझी आई सकाळी उठली म्हणजे गोठ्यात जावायची। मोगऱ्या गाईला आपल्या हाताने चारा घालावायची। मग तिच्या कपाळाला कुंकू व तिची शेपटी आपल्या तोंडावरून फिरवी। गाय म्हणजे देवता। गाईला ही थोरवी बायकांनी दिली आहे। परंतु आज खरी गोपूजा राहिली नाही, तोंड देखील गोपूजा आहे। देखल्या देवा दंडवट असा प्रकार आहे। पूर्वी दुसऱ्याची गाय आपल्या अंगणात आली तर तिला काठी मारून हाकलीत नसत। तिला भाकरी वगैरे देत, मुठभर चारा देत। आज दुसऱ्याच्या गायीस जरा अंगणात येऊ दे की त्याला गोमातेच्या अंगावर बसल्याच काट्या। दुसऱ्याची गाय दूर राहिली, स्वतःच्या घराच्या गायीलाही पोटभर वैरण वेळेवर पाणी मिळत नाही। रानात गावात जे मिळेल ते तिने खावे, कोठे घाणेरडे पाणी प्यावे। आज या गायीला आपण भीक मागायला लावले आहे, म्हणून आपणावर भीक मागवायची पाळी आली आहे। जशी सेवा तसे फळ। गायीची सेवा जितकी करू तितके सुख व सौभाग्य येईल। माझी आई मधून गोठ्यात जावयाची, तांदूळ धुतलेले पाणी गळ्यात भरून तिला पाजवायची, त्याला धुवन म्हणतात। हे थंड व पौष्टिक असते। दुपारी जेवायच्या वेळेत एक देवळातील गुरुवाचा नैवेद्य व एक गायीसाठी असे 2 नैवेद्य मांडण्यात येत असत। देवळातील नैवेद्य गुरु येऊन घेऊन जाई व गायीचा गायीला नेऊन देण्यात येत असे, त्याला गोग्रास म्हणतात। आई आपल्या हाताने हा गोग्रास गायीला नेऊन देत असे। या मोऱ्या गायीच्या आईवर फार प्रेम होते। प्रेम करावे व करवून घ्यावे। प्रेम दिल्याने दुणावत होते। आईला ती चाटवायची, तिच्या माने खालची पोळी आई खाजवायची, तशी तशी मोरी गाय आपली मान वर करी। आईचा शब्द ऐकताच मोरी गाय हंबरत असे। मोऱ्या गायीचे दूध आईच काढत असे। मोरी गाय दुसऱ्या कोणाला काढू देत नसे। ज्याने द्यावे त्याने घ्यावे असा जणू तिचा निश्चय होता। दुसरे कोणी जर तिच्या कासेखाली बसले तर त्यास हुंगून पाहिजे। गंधने गाव व पश्चितींनी गायी वासाने ओळखतात। तिच्या कासेला हात लावताच हा हात कोणाचा हे तिला कळत असे। आईशिवाय दुसरा कोणीच बसताच ती लाथ मारी। ती गाय सत्ववती होती, सत्यवती होती, अभिमानी होती। प्रेम न करणाऱ्याला ती लाथ मारी। पाप्या माझ्या कासेला तू हात लावू नकोस। माझ्या कासेला हात लावण्यासाठी माझे प्रेमळ वस्य होऊ नये असे जणू ती सांगत असे। ती मोरी गाय भाग्यवान होती असे आम्ही समजत असू। जणू आमच्या घराची ती शोभाच होती, आमच्या घराची देवता होती। आमच्या घरातील प्रेम व पवित्र स्नेह व सौंदर्य याची जणू ती मूर्ती होती। परंतु पाय लाग म्हणून भयंकर रोग आला। या रोगाने कोकणात फार ढोर मरतात। पटापट पाय आपटून गुरे मरतात। पायाला शते पडतात व त्यात किडे होतात। 1-2 दिवसात ढोर मरते। मोऱ्या गायीला पायलाग झाला। पुष्कळ उपचार केले, परंतु गाय बरी झाली नाही। एका काडीसह
ती शिवेना मान टाकून पडली होती. आम्ही घरात जपही केले, परंतु आमची पुण्याई संपली होती. मोरीगाय आम्हास सोडून गेली. मोरीगाय गेली त्या दिवशी आई जेवली नाही. आम्ही सारे जेवलो. आईला किती वाईट वाटले ते मी कसे सांगू. जो प्रेम करतो त्यालाच प्रेम वस्तू गेल्याचे दुःख कळते. इतरांस काय समज. मोरीगाय जिथे मेली त्या जागेवर आई पुढे काही दिवस हळदी कुंकू व फुले वाहत असे. कधी कधी बोलताना आई म्हणे, मोरीगाय गेली व तुमच्या घराण्याचे भाग्यही गेले. त्या दिवसापासून घरात भांडणतंटे सुरू झाले. भरल्या गोकुळासारखे तुमचे घर पूर्वी गावात दिसे, परंतु मोरीगाय गेल्यापासून अवकाळा आले. माझ्या आईचे म्हणणे खरे आहे, फार व्यापक अर्थाने खरे आहे. ज्या दिवसापासून भारतमातेची मोरीगाय गेली त्या दिवसापासून गायीला भारतीय लोकांनी दूर केले, तिची हेळसांड केली. त्या दिवसापासून दुःख, रोग, दारिद्र्य, दैन्य, दुष्काळ ही अधिकाधिक येऊ लागली. चरख्या व गाय या भारतात भाग्याचे दोन आराध्य दैवत, आधाराला देवता. या दोन देवतांची पूजा पुण्यरूपी जोपर्यंत सुरू होणार नाही तोपर्यंत तरणोपाय नाही. काय रस्त्यात दिसली म्हणजे तिला उजवी घालून तिला नमस्कार करणे म्हणजे गोपूजा नव्हे. आपण दांभिक झालो आहोत. देवाला नमस्कार करतो व भावाला छळतो. गाईलाही माता म्हणतो, परंतु तिला खायला प्यायला देत नाही. तिचे दूधही मिळत नाही. मिळाले तर उचत नाही. खोटा वरपांगी नमस्कार करणाऱ्याला नरक सांगितला आहे, दास्य सांगितले आहे. धन्यवाद. कशी वाटली कथा तुम्हाला ते नक्की कळवा. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आवडली असेल तर शेअर करा.